पुण्यापाठोपाठ मुंबईच्या महापौरांना सुद्धा धमकीचा मेल आलेला आहे। गाडी आणि केबिन बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। मुंबई महापालिकेच्या महापौरांना धमकीचा ईमेल आल्याची माहिती समोर आली आहे। या ईमेलमध्ये महापौरांची गाडी आणि महापौरांचं केबिन बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर महापालिका प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे। ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांकडून माहिती घेतली जाते। मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील सुरक्षेचा आढावा घेण्यात येत असून महापौरांच्या सुरक्षेत वाढ करण्याबाबतही पावलं उचलली जात असल्याची माहिती मिळते। ईशान देशमुख आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। ईशान, पुण्यापाठोपाठ मुंबईच्या महापौरांना सुद्धा धमकीचा ईमेल आलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर तातडीनं काय पावलं उचलली गेली आहेत आणि पुणे आणि मुंबईमध्ये मेल पाठवणारा युजर आयडी एकच आहे का? प्रज्ञा, नक्कीच आपण पाहिलं असेल कुठेतरी तर आता मुंबईच्या महापौरांना धमकीचा ईमेल आला आहे। यामध्ये थेट महापौरांचं वाहन आणि महापौरांचं जे दालन आहे महानगरपालिकेमध्ये ते बॉम्बने उडवण्याची धमकी ही पाठवण्यात आली आहे। त्यामुळे आता पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। सध्या पोलीस यंत्रणा संपूर्णपणे तपास करत आहे। त्याचसोबत आपल्याला माहिती असेल की पुणे महानगरपालिकेच्या देखील महापौरांना असाच ईमेल पाठवण्यात आला आहे। त्यामुळे कुठेतरी या दोघांची लिंक जुळते का हे देखील आता पोलीस तपासामध्ये बघत आहेत। कुठेतरी आपल्याला माहिती असेल की पुणे महानगरपालिका असेल आणि मुंबई महानगरपालिका असेल या दोन्हीही मोठ्या महानगरपालिका आहेत। याचा जो आर्थिक आपण म्हणतो हा देखील खूप मोठा आकडा असतो। त्यामुळे कुठेतरी अशा पद्धतीने टार्गेट केलंय का अशा देखील ह्यांनी आता कुठेतरी पोलीस यंत्रणा तपास करत आहेत। त्यामुळे हे एक महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। कुठेतरी एकंदरीत पुण्याच्या महापौरांनंतर आता मुंबईच्या महापौरांना धमकीचा ईमेल येतोय। नेमका काय प्रकार आहे हा, नेमकं कशामुळे असे ईमेल पाठवण्यात येत आहेत याचा आता पोलीस हा बारकाईने तपास करत आहेत। त्याचसोबत आता सध्या महानगरपालिकेमध्ये पोलीस पोहोचले आहेत आणि एकंदरीत सगळीकडे कशा प्रकारे चालू आहे हे ईमेल कोणी पाठवलेत याचा देखील आता संपूर्ण तपास करत आहेत। ईशान, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।